हॅलो हाय नमस्कार. रेडिओ सिटी नाशिक वरनं मी आहे आरजे अधीश तुमच्या बरोबर. रेडिओवरती तर आपल्या गप्पा कायमच सुरू असतात, पण जेव्हाही आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारायला येतो त्या गप्पा अजूनच खास असतात. आणि आज या खास गप्पा मारायला मी एकटा नसणार आहे, तर एक खूप खास पाहुणे आज आपल्या सोबत आलेले आहेत. डॉक्टर लोमेश कापडनीस, जे नाशिक मधले ज्येष्ठ युरोलॉजी तज्ज्ञ आहेत. युरोलॉजी अर्थातच मूत्रविकार तज्ज्ञ. आता जर तुम्ही नाशिक मधले असाल तर सरांची इंट्रोडक्शन तुम्हाला वेगळी करून द्यायची गरज नाहीये, पण जर तुम्ही आता नाशिकच्या बाहेर असाल तर सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सर जे हॉस्पिटलमधून त्यांनी MS पास केलेला आहे. ऍट द सेम टाइम MSH इन युरोलॉजी अर्थातच मूत्रविकार तज्ञ ही जी त्यांनी डिग्री आहे ही 2016 मधनं सायन हॉस्पिटलमधनं घेतली. करेक्ट आहे डॉक्टर? नाशिकमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला माहिती आहे की सरांचं सिद्धिदाता हे जे हॉस्पिटल आहे हे आहे आपल्या सुयोजित गार्डनच्या इथे शरणपूर रोडला त्यांचं हे हॉस्पिटल आहे. ऍट द सेम टाइम मॅटर्निटी सुद्धा क्लिनिक आहे तिथे. सो डॉक्टर त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय तज्ज्ञ, खूप उत्तम आमच्या नाशिककरांची एक रुग्ण सेवा करत आहेत. पण आज आपण डॉक्टरांना इथे एका खूप खास विषयावरती गप्पा मारायला बोलवलंय आणि तो विषय आहे OAB अर्थातच ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर. करेक्ट आहे सर? बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात की OAB हे नक्की प्रकरण काय? ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणजेच मराठीत सांगायचं तर अतिकार्यक्षम मूत्राशय. अच्छा. यामध्ये पेशंटला लघवी लागल्यानंतर घाई होणे किंवा पुन्हा पुन्हा जावे लागणे आणि लघवी लागल्यानंतर जर टॉयलेट पर्यंत पोहोचण्याआधीच कपड्यामध्ये लघवी होणे, ज्याला अर्जन्सी म्हणतो आपण, अर्ज इन्कॉन्टिनन्स, तर हे त्रास दिसून येतात. बर, पण मग ह्याची मेजर रिझन्स काय आहेत? OAB किंवा ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर हे मेनली काही मेडिकल कंडिशन्स मध्ये दिसून येते, जसं की डायबिटिक न्यूरोपॅथी, काही न्यूरोलॉजिकल डिसीजेस, त्यानंतर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्राशयाचा कॅन्सर आणि प्रोस्टेट इन्फेक्शन, प्रोस्टेट ग्लँडची एनलार्जमेंट होणे, या कंडिशन्स मध्ये हे ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडरचे सिम्पटम्स दिसून येतात. पण हा किती कॉमन आहे, म्हणजे पर्सेंटेज मध्ये काय सांगाल? OAB तसं खूप कॉमन एक लक्षणे दिसून येतात आणि पर्सेंटेज मध्ये सांगायचं तर पूर्ण जगामध्ये पुरुषांमध्ये 11% पुरुषांमध्ये हा त्रास दिसून येतो आणि 12 to 13% फिमेल्स मध्ये हा त्रास दिसून येतो. म्हणजे खूप मोठं प्रमाण आहे. हो, आणि भारतामध्ये एकूण अंदाजे 5 कोटी पेशंट्स याचे आढळून आहेत. येस. आणि हे कुठल्या एज ग्रुपचे साधारण? हे मेनली पूर्ण सर्व एज ग्रुपचे सांगितलेले आहेत, पण यातले जसं एज वाढत जातं, म्हणजे 60-70 मध्ये या पेशंटचं प्रमाण वाढत जातं आणि अंदाजे 70 मध्ये प्रत्येक 3 पैकी एका फिमेल मध्ये हा त्रास दिसून येतो. बापरे. पण जसं आता तुम्ही सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती OAB ची सिम्पटम्स आपल्यामध्ये आहेत, तर मग आपल्याला OAB ची डिसऑर्डर आहे की नाही हे कसं, म्हणजे त्याची सिम्पटम्स काय सांगा? याचे सिम्पटम्स प्रामुख्याने फ्रिक्वेन्सी म्हणजे पुन्हा पुन्हा लघवीला जावे लागणे, अर्जन्सी म्हणजेच लघवीला घाई होणे आणि नॉक्च्युरिया म्हणजे रात्री 1 पेक्षा जास्त वेळा उठावे लागणे आणि यासोबतच जर अर्ज इन्कॉन्टिनन्स म्हणजे लघवीला घाई असणे आणि त्यामध्ये लघवी टॉयलेट पर्यंत जाण्याआधीच कपड्यात लघवी होणे, ज्याला अर्ज इन्कॉन्टिनन्स म्हणतात, तर ही याची प्रामुख्याने दिसून येणारी लक्षणं आहेत. येस, मी इनफॅक्ट तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होतो की शब्द काय सांगितला तुम्ही? अर्ज इन्कॉन्टिनन्स. अर्ज इनकॉन्टिनन्स हा नक्की प्रकार काय? इनकॉन्टिनन्स म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर युरिन लीक होणे. यामध्ये काय होतं की पेशंटला जर अतिशय जास्त सेन्सेशन असेल, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असेल, तर त्यामध्ये त्यांना लघवीचं सेन्सेशन आल्यानंतर ताबडतोब टॉयलेटला जाण्याची तीव्र इच्छा होते आणि जर तिथपर्यंत पोहोचण्याआधीच कपड्यांमध्ये लघवी झाली तर त्याला अर्ज इन्कॉन्टिनन्स असं म्हणतात किंवा इन्कॉन्टिनन्स म्हणतात. बरं, पण मग ह्याच्यामध्ये अजून काही प्रकार आहेत? हो. इन्कॉन्टिनन्सचे मेनली स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स, ज्याच्यामध्ये मूत्राशयावर दाब आल्यामुळे हे इन्कॉन्टिनन्स होतो. त्यानंतर जो आता सांगितलं तसं अर्ज इन्कॉन्टिनन्स, ज्यामध्ये घाई झाल्यामुळे इन्कॉन्टिनन्स होतो. बरोबर. त्यानंतर ओव्हरफ्लो इन्कॉन्टिनन्स, ज्यामध्ये मूत्राशय पूर्णपणे एम्प्टी न झाल्यामुळे कंटिन्युअस लीक होत असतो, त्याला इन्कॉन्टिनन्स म्हणतात. आणि दुसरं जे एक आहे की ज्यामध्ये पेशंटच्या एखाद्या जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा नी जॉईंट पेन आणि मानसिक आजारांमुळे जर त्यांना टॉयलेटला जाण्यासाठी उशीर झाल्यामुळे इन्कॉन्टिनन्स होणे. अच्छा. पण जसं बघायला गेलं की हा खूप एक नाजूक विषय आहे, पटकन पेशंट हा न बोलणारा विषय, तर ह्याचा पेशंटच्या दैनंदिन आयुष्यावरती काय काय परिणाम होतो? येस, पेशंटच्या दैनंदिन आयुष्याच्या प्रत्येक ऍस्पेक्टवर याचा परिणाम होतो. जसं की
फिजिकल फॅक्टर म्हटलं तर पेशंटचं दैनंदिन एक्सरसाइजेस वगैरे फिजिकल मुवमेंट यांच्यामध्ये लिमिटेशन येतात. सोशल याच्यामध्ये सोशल ऍस्पेक्टमध्ये पेशंटला कोणत्याही सार्वजनिक फंक्शनला जाणे थोडंसं त्यांना बॉदरसम होतं किंवा त्याच्याबद्दल त्यांना न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यामुळे मग मानसिक तणाव तयार होतात की कुठेही जाण्यासाठी त्यांना आधी टॉयलेट आहे की नाही, तिथे असेल की नाही, किती वेळा टॉयलेट ब्रेक घ्यावा लागणार आहे, या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. आणि त्यासोबतच एखाद्या सोशल ठिकाणी जायचं असेल पण याचा येणारा कंटिन्यू एक ओडर जो असतो किंवा वास असतो त्यामुळे सुद्धा त्यांना कुठेही बाहेर जाणे ते टाळतात. आणि यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना रात्री जर समजा घाई गडबडीने लघवीला जाताना जर सपोज पाय घसरला आणि पडले तर त्यामुळे फ्रॅक्चर होणं, त्यानंतर कंटिन्युअस जी युरिनमुळे एक रॅश येते, उलसरपणा राहतो, त्यामुळे रॅश येणं, फंगल इन्फेक्शन होणं, हे सुद्धा याच्यामध्ये दिसून येतात. मला असं वाटतं की बेसिकली रुग्णाच्या कॉन्फिडन्स वरती याचा खूप परिणाम होतो सर. आणि कसं आहे, अजूनही हे विषय तितक्या मोकळेपणाने आपल्या इथे बोलले जात नाही. त्यामुळे एकतर एका सर्टन एज नंतर ह्या एका फॅक्टरमुळे येणारी डिपेंडन्सी आणि त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स वरती परिणाम होतो, हे खूप मला वाटतं गंभीर आजार आहेत. सो डॉक्टर, तुम्ही मला सांगितलं की आता याचे सिम्पटम्स काय काय आहेत, ते कुठल्या एज ग्रुपमध्ये होतात. आता जरासं ट्रीटमेंटकडे जाऊ. तर ह्याला ट्रीटमेंट कोणकोणते अवेलेबल आहेत? याच्यामध्ये प्रामुख्याने आपण तो कोणत्या प्रकारचा इन्कॉन्टिनन्स आहे ते बघतो. त्याच्यातले कोणते सिम्पटम्स म्हणजे अर्जन्सी जास्त आहे, फ्रिक्वेन्सी आहे की इन्कॉन्टिनन्स आहे, याच्यातले कोणते सिम्पटम्स प्रामुख्याने दिसून येत आहेत त्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट करतो. आणि सुरुवातीला बिहेव्हिअरल मॅनेजमेंट म्हणजे बिहेव्हिअरल थेरपी ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये पेशंटच्या ज्या दैनंदिन सवयी आहेत, जेवणा खाण्याच्या ज्या सवयी आहेत किंवा शारीरिक स्वच्छता यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणे. त्यानंतर मग यामध्ये ज्यांना इम्प्रुव्हमेंट होत नाही त्यांच्यामध्ये मेडिकल मॅनेजमेंट, की ज्याच्यामध्ये ब्लॅडर रिलॅक्स होईल असे जे ड्रग्ज आहेत त्याचा वापर करणे. आणि त्याचबरोबर पेल्विक फ्लोअर मसल्स एक्सरसाइज करणे. त्या एक्सरसाइजेसमुळे देखील जो टोन आहे तो इम्प्रूव्ह होतो आणि हे इन्कॉन्टिनन्स किंवा अर्जन्सी वगैरे कमी होतात. आणि सगळ्यात शेवटचा उपाय की जो मेनली स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनन्स मध्ये आहे, की ज्याच्यामध्ये सर्जिकल ऑप्शन असतो, की टीओटी स्लिंग सर्जरीज म्हणतो आम्ही त्याला, तर ते सर्जिकल ऑप्शन्स त्यामध्ये अवेलेबल आहेत. डॉक्टर, मी सुद्धा थोडासा येतानाचा अभ्यास करून आलो होतो, तर त्याच्यामध्ये मी एक टर्म वाचली होती ती म्हणजे ब्लॅडर डायरी. तर हे काय प्रकार आहे? ब्लॅडर डायरी याच्यामध्ये काय असतं की आम्ही पेशंटला जे क्रोनिक पेशंट आहेत की ज्यांना कोणत्याच ट्रीटमेंटचा फायदा होत नसतो, तर त्यांच्यामध्ये या सिम्पटमची सिव्हिरिटी किती आहे ते जाणून घेण्यासाठी त्यांना डेली त्यांचा वॉटर इनटेक, कोणत्या वेळी ते पाणी घेतात, किती घेतात आणि किती फ्रिक्वेन्सी आहे युरिनची फ्रिक्वेन्सी आणि त्याची अमाऊंट, याचं एक जे चार्ट बनवायला सांगतो. म्हणजे चक्क लिहून ठेवायचं? हो, पूर्ण मेजर करून, की मेजरिंग जार मध्ये किंवा पाण्याचा इंटेक जो आहे तो अक्षरशः 100 ml 150 ml असा केला, की त्यामुळे आम्हाला त्याच्याने अंदाज येतो तुम्हाला तुमची ट्रीटमेंट करायला जास्त. आणि त्याचबरोबर नंतर ट्रीटमेंटला पेशंट किती रिस्पॉन्ड करतोय ते सुद्धा आपल्याला फॉलोअप मध्ये कळू शकतं. सो मला वाटतं की थोडंसं हा टीडीएस प्रकार आहे, पण या पेशंट्सनी हे करणं खूप गरजेचं आहे, तितकं कॉन्शियसली. मगाशी तुम्ही बोलता बोलता एक मुद्दा सांगितला, म्हणजे कुठले पेल्विक फ्लोअर मसल एक्सरसाइज. तर हे नक्की काय प्रकरण आहे? पेल्विक फ्लोअर मसल्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे अंतर्गत अवयव आहेत, जसे काही मूत्राशय, त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये असलेले योनिमार्ग वगैरे, तर यांच्यामध्ये त्यांना सपोर्ट देण्याचे हे मसल्स कार्य करतात. आणि या मसल्सच्या रेग्युलर जर का त्यांचा वीकनेस आला तर त्यामुळे पेशंटला इन्कॉन्टिनन्स जाणवू शकतो. तर यासाठी त्यांचा टोन वाढवण्यासाठी आम्ही त्यांना लघवी करत असताना जे मसल्स कॉन्ट्रॅक्ट करत असतो, तर ते मसल्स जाणीवपूर्वक कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी 5 सेकंद कॉन्ट्रॅक्ट करणे, त्यानंतर 5 सेकंद रिलॅक्स करणे, याला कीगेल एक्सरसाइजेस असं म्हणतात. तर हे पेशंटला वारंवार करायला सांगतो, म्हणजे आणि हळूहळू याची फ्रिक्वेन्सी आणि याचा जो ड्युरेशन आहे 5 सेकंदापासून 10 सेकंद 10 वेळा असं करण्यासाठी त्यांना सांगतो. आणि या एक्सरसाइजेसमुळे त्यांचा पेल्विक मसल्सचा जो टोन आहे तो वाढतो आणि त्यांचे हे सिम्पटम्स आहेत ते कमी व्हायला मदत होते. पण मला असं वाटतं की हा जो काय सगळा एक्सरसाइजचा प्रकार आहे हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. हो, म्हणजे आपलं सर्टन एक एज झालंय म्हणून बाबा करू असं नाही करायला पाहिजे. त्याच्यात सिम्पटम आहेत की नाही आणि
त्यात पर्टिक्युलरली स्ट्रेस इन्कॉन्टिन्युन्स साठी जास्त हेल्पफुल आहे अर्ज इन्कॉन्टिन्युन्स. आणि जसं कोणताही एक्सरसाइज असेल मग तो अगदी फिजिकल असला, अगदी प्राणायाम जरी असला तरी त्याची एक टेक्निक असते. सो ही टेक्निक तुमच्याकडनं शिकणं खूप गरजेचं आहे. आणि सिन्स हे सगळे खूप आपले नाजूक अवयव आहेत त्यामुळे ते तुमच्या गायडन्सच्या अंडरच व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं. मगाशी तुम्ही बोलता बोलता एक शब्द वापरला तो म्हणजे बिहेव्हिअरियल थेरपी. तर आता हे नक्की काय? बिहेव्हिअरल थेरपी म्हणजे यामध्ये पेशंटला आम्ही त्यांची जी युरिनरी फ्रिक्वेन्सी किंवा पॅटर्न आहे तो जाणीवपूर्वक बदलण्यास सांगतो. की याच्यामध्ये पेशंटला आम्ही टाइम व्हॉइडिंग म्हणजे त्यांना लघवीला घाई होण्याच्या आधीच एकदा युरिन पास करायला जाण्यासाठी सांगतो की ज्याद्वारे इन्कॉन्टिन्युन्स टाळता येईल. त्यानंतर डबल व्हॉइडिंग म्हणजे याच्यामध्ये एकदा लघवीला जाऊन आल्यानंतर थोडा वेळ थांबून पुन्हा लघवीला जाणे. आणि त्यानंतर पुढचे जे पार्ट आहेत की जसं आपण आधीच डिस्कस केलं ब्लॅडर डायरी, पेल्विक नो मसल एक्सरसाइजेस यांचा पण त्यामध्ये अंतर्भाव होतो. डॉक्टर आता आपण सगळं बोललो की म्हणजे की अगदी ही डिसऑर्डर काय आहे त्याच्यापासून त्याचे सिम्पटम्स, त्याच्या ट्रीटमेंट्स सगळं बोललो. पण सॉरी टू आस्क यू, जर हे होऊच नाही असं वाटत असेल पेशंटला तर तुम्ही ऍज अ डॉक्टर म्हणून काय सल्ला द्याल की काय दैनंदिन आयुष्यात काय काय बदल करायला पाहिजे? नक्कीच याच्यामध्ये हा आजार होऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन कमी ठेवणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे. जर असा त्रास सुरू होत असेल तर नक्कीच वजन कमी करणे. त्यानंतर धूम्रपान, मद्यपान टाळणे किंवा बंद करणे. आणि जे चहा, कॉफी जास्त प्रमाणात होत असेल तर ते कमी करणे. कार्बोनेटेड ड्रिंक्स ज्याच्यामध्ये स्वीटनर टाकलेले आहेत, कृत्रिम आर्टिफिशियल स्वीटनेस असलेले खाद्यपदार्थ, जास्त गोड पदार्थ हे टाळणे. आणि त्याचबरोबर बद्धकोष्ठतेमुळे पण हा त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे हाय फायबर डाएट जो आहे, पचन मुख्य तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे, यांचं सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. अच्छा. आणि हे सगळं एका ठराविक एज पासून सुरू करायला पाहिजे की कुठल्याही एज मध्ये हे होऊ शकतं? कुठल्याही एज मध्ये हा त्रास होऊ शकतो, इव्हन 30s मध्ये किंवा 60s मध्ये. पण नक्कीच जर अशी सुरुवात होते असं वाटत असेल तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. आणि 50 नंतर साधारणपणे घ्यायलाच पाहिजे, काळजी घ्यायला हवी. कुठे अनुवंशिकतेचा फॅक्टर असतो याच्यामध्ये? नाही, शक्यतो याच्यामध्ये अनुवंशिकता एवढी नसते. आणि प्रत्येक पेशंटची बॉडी जशी डिफरंट असते आणि ह्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे पण हा त्रास होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाच्या जी डेली लाईफस्टाईल आहे त्यामुळे सुद्धा हा आजार दिसून येऊ शकतो. म्हणून अनुवंशिकता याच्यामध्ये इतकी नसते. पण ओव्हरऑलच डॉक्टरांनी आता जो काही सल्ला दिला यांनी आपला ओव्हरऑल फिटनेस इम्प्रूव्ह होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो एक आपला सेन्सिटिव्ह भाग आहे आपल्या शरीराचा त्याची काळजी सुद्धा घेतली जाणार आहे. डॉक्टर, तुम्ही आज आलात, इतक्या मनसोक्त, इतक्या सोप्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून सांगितल्यात ते त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि जे लोक आता हा व्हिडिओ बघतायत त्यांनी फक्त तो बघायचा नाहीये, डॉक्टरांनी जे काही सांगितलंय ते सारखं रिवाइंड करायचंय. त्याच्यातले कुठले सिम्पटम्स तुम्हाला असतील, जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची. जर तुम्ही नाशिकच्या बाहेर असाल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होऊ नयेत, नाहीतर जर आपल्याला होत असतील तर त्या न लपवता लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि अर्थातच रेडिओ सिटीला ऐकत राहा, पाहत राहा. रग रग में नाशिक सिटी. नमस्कार.